भारतीय अवकाश संशोधन संस्था अर्थात इस्रोनं विकसित केलेल्या मिनी जीपीएस प्रणालीमधला 6वा उपग्रह आज अंतराळात झेपावणार आहे। PSLV-C32 या प्रक्षेपकाच्या सहाय्यानं IRNSS-1F उपग्रह संध्याकाळी 4 वाजता श्रीहरिकोटाच्या सतीश धवन अंतराळ केंद्रावरून प्रक्षेपित होईल। अमेरिकेच्या जीपीएस प्रणालीला पर्याय म्हणून इस्रोनं IRNSS प्रणाली विकसित केली आहे। एकूण 7 उपग्रहांच्या या समूहामधले 5 उपग्रह यापूर्वीच कक्षेत स्थिरावलेत। या प्रणालीसाठी 4 उपग्रह पुरेसे आहेत, मात्र 7 उपग्रहांमुळे क्षमता आणि अचूकता आणखी वाढणार असल्याचं इस्रोच्या शास्त्रज्ञांनी सांगितलं। 8 उपग्रहांच्या मदतीने 18 तास जीपीएस पुरवता येऊ शकत होतं। 5वा उपग्रह सोडल्यानंतर ही क्षमता 24 तास झाली आणि अचूकता 20 मीटरवर आली। आज 6वा उपग्रह त्याच्या कक्षेमध्ये सोडण्यात येईल, त्यानंतर आणखी अचूकता वाढणार। 3, 2, 1, 0 +1 PS1 on ground lit So vehicle lift off +5 with S139 and 4 ground lit strap-on motors. +10 seconds. Can see the view of the PSLV. बिल्कुल आकाश साफ और एक अच्छा दृश्य। प्रमोचन यान बिल्कुल अपने गंतव्य की ओर आकाश में आगे बढ़ता हुआ और जोरदार गर्जना के साथ एक लकीर, एक इबारत लिखता हुआ 6वां उपग्रह इस नौहन उपग्रह प्रणाली का। +35 seconds. So at 25 seconds into the flight, we had the ignition of the airlift strap-on as well. The time right now is 40 seconds. So at 70 seconds, we should have the separation of the ground lit strap-on, which were ignited along with the S139 stage, followed by the separation of the airlit strap-ons at 90 seconds. So far, the parameters indicates a very close match with respect to the time and altitude, time and velocity. 60 seconds into the flight, the vehicle is right now almost 18 kilometers from the launch base at an altitude of around 23 kilometers. जी हाँ, बिल्कुल सामान्य निष्पादन प्रथम चरण का इसकी घोषणा भी की गई और प्रथम चरण लगभग 108.86 सेकंड में सेपरेशन कर जाएगा, पृथक हो जाएगा और ऊंचाई उसी में लगभग 56 किलोमीटर होगी। और इस समय हम करीब बहुत ही नजदीक पहुंच चुके हैं पृथक्करण के। As planned, the ground lit strap-on was separated at 70 seconds, followed by the separation of the airlit strap-ons at 92 seconds when the vehicle was at an altitude of 40.8 kilometers. We just now heard the announcement, airlit strap-on has been separated. The flight is at 108 seconds now. Anytime we should hear the announcement. Yes, the PS1 has been separated successfully at 108 seconds. And the second stage, the PS2 has been successfully ignited. +2 minutes. जी हाँ, प्रथम चरण अलग भी हो चुका है और द्वितीय चरण प्रज्वलित होते हुए यान अपने गंतव्य की ओर लगातार आगे बढ़ता हुआ। और ये द्वितीय चरण जो है वो लगभग 152 सेकंड का प्रज्वलन काल लिए हुए है, जहां पे वो करीब यान को 134.5 किलोमीटर की ऊंचाई पे पहुंचा देगा। लेकिन एक बहुत ही महत्वपूर्ण क्षण सामने आएगा जब हीट शील्ड सेपरेशन होगी, पेलोड जो फेयरिंग है वो सेपरेट होगी, उसका पृथक्करण होगा करीब 194.96 सेकंड्स के बाद, जब ऊंचाई लगभग 113 किलोमीटर होगी और उस समय वेगमान लगभग 3.5 किलोमीटर प्रति सेकंड होगा। इस समय हम लगभग 100 आणि देशाच्या या यशस्वी उड्डाणाची, देशामधल्या या स्वदेशी उपग्रहाच्या उड्डाणाची ही दृश्य आपण पाहतोय। माझे सहकारी अमित जोशी आपल्याबरोबर आहेत। अमित, जीपीएस आता आपल्या सगळ्यांच्याच आयुष्यातला एक अविभाज्य भाग झालाय। या सगळ्यानंतर आता आपण आपल्या टेक्नॉलॉजीचा वापर करण्याकडे आणखी एक पाऊल पुढे सरकलोत। हे यशस्वी उड्डाण आज आपल्या शास्त्रज्ञांच्या मेहनतीचं यश आहे। काय या सगळ्यानंतर फरक पडेल, आणखी चांगली सेवा कशी देता येणार आहे? आपल्याला माहिती आहे की अमेरिकेची जीपीएस यंत्रणा गेली 25 ते 30 वर्ष सुरू आहे। आपण आता घेत आहोत आपल्या मोबाईल मध्ये सुद्धा आपण ही जीपीएस यंत्रणा वापरतो। मात्र हे अर्थात स्वदेशी तंत्रज्ञान आहे। आपल्याला यासाठी नाही, पण आपल्या वैज्ञानिक वापरासाठी सुद्धा आपल्याला काही पैसे मोजावे लागतात आणि म्हणूनच आपण अशा प्रकारची यंत्रणा बळावर मिनी जीपीएस यंत्रणा आपण डेव्हलप करत आहोत, विकसित करत आहोत। त्या अंतर्गत आपण एकंदरीत 7 उपग्रह सोडणार आहोत, त्यापैकी आज 6वा उपग्रह अवकाशामध्ये यशस्वी झेपवलेला आहे।
साधारण पुढच्या 10 ते 15 मिनिटात कळेल की हा उपग्रह नियोजित ठिकाणी पोहोचला आहे की नाही. त्याच्यामुळे उड्डाण तर झालेलं नाही, फक्त यशासाठी फक्त काही मिनिटं आपल्याला थांबावं लागेल. हे जे 7 उपग्रह असणार आहेत ते 7 उपग्रह भारतीय उपखंडामध्ये म्हणजे भारताच्या मध्याचा आपण भारताचं मध्य पकडतो तिथून 1500 किलोमीटर अंतरापर्यंत भारतीय उपखंडामध्ये कुठल्याही वाहनाचं कुठल्याही गोष्टीचं अचूक ठिकाण ते सांगू शकतील अशा प्रकारची 7 उपग्रहांची शृंखला आहे. त्याच्यामुळे आपण अमेरिकेसारखी जागतिक जीपीएस यंत्रणा जरी विकसित करण्याचा मार्ग खूप मोठा असला तरी आपण मिनी जीपीएस यंत्रणा जी भारतीय उपखंडामध्ये काम करेल ती आपण विकसित करतो. 7 उपग्रहांच्या साहाय्याने त्या ठिकाणी 6 उपग्रह आज आपण अवकाशात सोडवतो. ही यंत्रणा विकसित आणि यशस्वीरित्या तर परदेशी चलन मोजावं लागतं. अमेरिकेच्या जीपीएस यंत्रणासाठी पैसे द्यावे लागतात, मोजावे लागणार नाहीत. आणि त्याचबरोबर संरक्षण आणि वैज्ञानिक क्षेत्रामध्ये आपण आपल्या या मिनी जीपीएस यंत्रणेचा वापर खरं आम्ही धन्यवाद या माहिती करतो. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.